स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राहता शहराच्या यात्रेदरम्यान मुलीची छेड काढण्याची घटना समोर आली होती. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली असून अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई राहता पोलिसांनी केली असून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना शासकीय घरकुल किंवा अतिक्रमण नियमित करण्याच्या कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी जाहीर केला. यात्रेदरम्यान मुलीची छेड काढणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी आधीच अटकेची कारवाई केली. अशा घटना कोणत्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. त्याप्रमाणे लक्ष्मीनगर, आंबेडकर नगर, नाला रोड तसेच 14 11 आणि गट नंबर 340 राहता या भागातील अतिक्रमणाच्या नियमित करण्याबाबत त्यांनी प्रशासकीय भूमिका स्पष्ट केली. ज्या लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, विशेषतः महिलांच्या छेडछाडीचे गुन्हे दाखल आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत घर दिलं जाणार नाही. गट नंबर 340 मधील लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत राहुरी मतदारसंघाचं काम आटोपल्यानंतर 23 तारखेला शिर्डी विधानसभा मतदारसंघाची बैठक बोलवण्यात येणार आहे. या बैठकीत शासन निर्णयानुसार पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची सविस्तर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल. सध्या सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप या संदर्भात काही चुकीचे संदेश पसरवले जात आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे. अतिक्रमणांच्या प्रश्नांवर जो कोणी चुकीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा बंदोबस्त करण्यास मी समर्थ आहे अशा शब्दात डॉक्टर सुजय विखे पाटलांनी विरोधकांना टोला लगावलाय. यात्रेदरम्यान जे काही राहत्यामध्ये आपल्या भगिनींची छेड काढण्यात आली, मी अतिशय स्पष्टपणे राहत्या तालुक्याच्या सगळ्या लोकांना सांगतो की ही गोष्ट सहन केली जाणार नाही. जो कोणी याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्या ऑलरेडी पोलिसांनी अटक करून कारवाई केलेली आहे आणि राहत्यामध्ये जवळपास एक प्रलंबित प्रश्न जो गट नंबर 340 आहे त्या 340च्या लाभार्थ्यांची 23 तारखेनंतर राहुरी विधानसभा झाल्यावर मी मीटिंग लावणार आहे. त्या सगळ्या लोकांना बोलून घेतलं जाईल आणि जो काही शासनाचं परिपत्रक आहे अतिक्रमण नियमकुल करण्यासंदर्भात त्या परिपत्रकानुसार किती लोक निकषात बसतात, किती लोक बसत नाहीत, या सगळे त्या लोकांना सांगितलं जाईल आणि मग 340 गट नंबरच्या बाबतीत पुढे निर्णय घेतला जाईल. दुर्दैवाने काही लोक चुकीचे मेसेज, चुकीचे संदेश व्हॉट्सअपद्वारे पाठवत आहेत. 340 गट नंबरचा प्रश्न हा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सोडवायचा निर्णय घेतला आणि तो निर्णय अंमलबजावणी करत असताना आम्ही या मतदारसंघामध्ये निर्णय घेतलाय की कुठलं जरी अतिक्रमण नियमित करायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, ज्या लोकांवर महिलांच्या छेडछाडीचे गुन्हे दाखल आहेत त्यांना कुठंही अतिक्रमण काढल्यानंतर घर दिलं जाणार नाही. हा निर्णय या राहत्या तालुक्यामध्ये झालेला आहे. लक्ष्मीनगर असेल, आंबेडकर नगर असेल, नाला रोड असेल, या संदर्भात स्पष्ट भूमिका आपण घेतली आहे. 14 11 12 अतिक्रमणाबाबतीत स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला इथं घर दिलं जाणार नाही. या गोष्टीवर आम्ही ठाम आहोत आणि म्हणून जेवढे लोक ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल जर असतील तर त्यांचं अतिक्रमण नियमित केलं जाणार नाही हे स्पष्ट मी तुम्हाला टीव्हीच्या माध्यमातून सांगतो. आणि यामध्ये जर कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा देखील बंदोबस्त करण्यास मी समर्थ आहे, तो मी करेन. धन्यवाद.